नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मस्तपैकी गोष्ट घेऊन आलोय। आजची गोष्ट आहे दोन बापलेकांची। दोन बापलेक असतात, एक मुलगा आणि बाप। ते गाढव घेऊन या गावाहून त्या गावाला निघाले। पहिल्या काळात काही मोटरसायकली जीपा नव्हत्या, त्यांनी मस्त गाढव घेतलं आणि गाढवावर बसून दोघं बापलेक निघाले। पुढे गेल्यानंतर एक गाव लागलं आणि त्या गावात गेल्यानंतर लोक म्हणायला लागले, काय मूर्ख माणसं असतील, दोघ जण गाढवावर बसलेत, गाढवाला मारतेत का काय हे। मग बाप खाली उतरला आणि मुलाला बसवलं। पुढे गेल्यानंतर आणखी एक गाव आलं आणि तिथं लोक म्हणायला लागले, काय जमाना आलाय राव, म्हाताऱ्याला चलितोय आणि पोरगा गाढवावर बसलाय। मया राहिली नाही आताच्या पोरांना। मुलगा उतरला, बापाला बसवलं, बाप बसला आणि पुढे गेल्यानंतर आणखी एक गाव लागलं। लोक म्हणायला लागले, म्हाताऱ्या माणसाला पण अक्कल नाही, मुलाला चालवतोय आणि स्वतः म्हातारा गाढवावर बसलाय, काय अक्कल आहे या म्हाताऱ्याला। म्हातारा उतरला, मुलगाही उतरला, पुढे एक गाव लागलं। तिथं म्हणायला लागले, काय माणसं असतील, ह्याला अकला तर नाहीत, चलत चालले, गाढव तर यांच्या सोबत आहे, मग यांनी त्या गाढवावर बसावं का नाही बरं, रिकामच चाललेत। मग राग या दोघांनी काय केलं, गाढवाचे पाय बांधले, एक काठी आडवी घातली आणि गाढव दोघांनी खांद्यावर घेतला आणि निघाले। तरी पण लोक नावं ठेवायला लागले। गाढवावर दोघ जण बसले तरी पण लोक नावं ठेवतात। एक जण बसला नावं ठेवतात, बाप बसला तर मुलाला नावं ठेवतात, मुलगा बसला तर बापाला। तसं मित्रांनो, लोक काही म्हणतील, पण जे आपल्याला पसंत आहे ना तेच कधीही करायचं। फक्त आपल्या कामामुळं कोणाला दुःख नाही होऊ द्यायचं। धन्यवाद, भेटू उद्याच्याला, तोपर्यंत नमस्कार।